बघा हे सुरुवातीचं आहे. इथं मी छोटीशी कुंडी ठेवली आहे, कोरफड लावलं आहे त्याच्यात, आणि सीडी आहे, आणि शूजचं रॅक वगैरे ठेवलं आहे साईडलाच, कारण की क्वार्टर छोटा असल्यामुळं खूप गर्दी होते, सामान बसतच नाही. आणि हे दूधसाठी पिशवी अडकवलेली समोर आहे, माझ्या समोरचं क्वार्टर आहे हा. समोरासमोर असल्यामुळं कसे आम्ही गप्पा वगैरे चालूच असते, सगळं चालू. हे वरी जायचं आहे, आणि हे आहे माझं क्वार्टर. आणि आमच्या क्वार्टर लाईफमध्ये किंवा माझ्या ह्या घरात तुमचं स्वागत करते मी. तर वेलकम टू माय होम. तर कसं आहे नक्की सांगा. छोटंसं आहे पण आमच्यासाठी क्यूटच आहे, कारण की हे क्वार्टर लाईफ रूम, हे हॉल आहे. फौजींसोबत राहायला खूप फौजी वाईफ तरसत असते, तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असते हे क्वार्टर लाईफ. तर हे माझं छोटंसं देवघर, देवारा. आणि टी व्ही तर फिट केलेली इथल्या भिंतीला फिट केली, त्याच्यावर आमचा फोटो आणि मुलांचं कार्टून चालू होतं. आणि इथं शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. हे टेबल नाही आहे, आणि इथं मोठी पेटी आहे, ही ॲक्च्युली मोठी, पण त्याच्यावर असा कपडा टाकलाय मी, कागद टाकलंय. आणि इथं 2 असे बॉक्स ठेवलेत की कारण की खाली तेलकट वगैरे होऊ नये किंवा कचरा साचू नये. तर हे काय कपड्याचे बॉक्स आहेत, आणि त्याला असं मांडलंय मी. ह्याच्यात पावडर वगैरे सगळं, क्रीम वगैरे, तेल वगैरे. तर इथं काय मुलं टाकतात छोटी मोठी. इथं 2 खुर्च्या ठेवले, आणि इथं आहे कपाट, आणि इथं आहे सामान. घरीच पार्लर पण आहे माझं, मी पार्लर पण चालवते, त्याचं सामान आहे. आणि काही सामान ह्या कपाटात, ह्या काही सामान ह्या कपाटात आहे. आणि त्याची चेअर इथं आहे, चेअर तीच पार्लरची चेअर आहे. आणि इथं घड्याळ लावलंय, आणि पडदा, घड्याळ. इथं आहेत आमच्या साहेबांची वर्दी. इथं काय किचन की होल्डर आहे. हे आहे छोटंसं हॉल, आमचं पूर्ण दाखवते तुम्हाला. हे आहे हॉल पूर्ण. आता याच्यात पूर्ण दिसणार नाहीये, इथून दिसतोय स्पष्ट असा हॉल पूर्ण. आणि इकडं आहे टॉयलेट, इकडं आहे बाथरूम, आणि इकडं किचन आहे. किचन पण दाखवते मी तुम्हाला. किचन असं आहे. इथं किचन तर खूप छोटं आहे. क्वार्टर्समध्ये असंच असतं की क्वार्टर्स छोटे छोटे असतात, कुठं मोठं असते, कुठं छोटं असते. तर गेल्या युनिटमध्ये बरं होतं, पण ह्या युनिटमध्ये खूपच छोटं भेटलं आहे किचन. आणि हा दरवाजा पूर्ण पलीकडचं दिसतंय. आणि इथं भांडे, इथं डब्बे, इथं असे छोटे छोटे डब्बे ठेवलेत की मसाला, कच्चा मसाला वगैरे ठेवायला. हे 2 तर मला खूप आवडलेले, त्याच्यामुळं आणले होते मी. हे पण काचाचेच आहेत. आणि याच्यात काय तांदूळ वगैरे, ग्लास, डब्बे वगैरे, ताटं, सगळे छोटे छोटे. असं फ्रीजच्या मागं 3 ह्याचे ठेवले, कांदा बटाटे ठेवायचे असतात ना ते. आणि हे काय भांडे घासून ठेवायचं. आणि इथं आहे फ्रीजवर 2 मग, कॉफी मग ठेवलेत. हा मग त्या दिवशी मी आणला होता साहेबांसाठी की फ्रेंडशिप डे दिवशी, आणि हा ऋषीचा मग आहे. आणि किचनवर हे जे कप म्हणजे टाकले ना, तर त्यालाच कप्पे आहेत. एका कप्प्यात मी चाकू वगैरे ठेवते, एका कप्प्यात मसाले वगैरे ठेवते, आणि ह्या कप्प्यात स्पून, चम्मच वगैरे ठेवते, की म्हणजे कशी धूळ पण नाही बसत आणि स्वच्छ पण राहते. आणि हा कलर मला खूप आवडला होता, किती मस्त दिसतंय ना बघा. आणि फ्रीज, आणि इथं पूर्ण काय साबण वगैरे, निरमा वगैरे, हे सगळं
ते सामान आहे. इकडं पण एक आहे कप्पा. इथं सगळे प्लास्टिकचे डबे आहेत. ॲक्च्युली मला प्लास्टिकचे डबे आवडतच नाही, मला काचाचे डबे खूप आवडतात. काच आणि स्टील, प्लास्टिक वापरूच नाही आहे. पण हे आणले होते आता. इथं तेलाची केटली, तुपाचा डब्बा वगैरे आहे, मसाला डब्बा. आणि ह्याच्यात खाऊचं वस्तू असतं सगळं, ऋषी आणि दिवचं. आणि हा आहे ते बास्केट आहे की म्हणजे राहिलेलं किराणा मालाचं वगैरे बास्केटमध्ये ठेवते. इथं आहे सिलेंडर. हे किचन वाटा आहे. किचन वाट्याखाली ठेवते. पूर्ण दाखवते मी, थांबा. इथं आहे रॅक वगैरे. इकडचं दाखवते. वरी काय स्टोरेज भरले पूर्ण, बॉक्स वगैरे. टप तसाच टाकला मी, माझा हात पुरत नाही. मी साहेबांना त्या दिवशी म्हटलं नीट ठेवा, पण काय त्यांनी पण ठेवलं नाही. मग त्याच्या खाली हे चालू होतंय. किचन. आणि हे मोठी विंडो आहे. विंडोमधून सगळं दिसतं बाहेर. आमच्या बाहेरच एक झोपडपट्टीची लाईन आहे. आणि इथं काय बाथरूम, इथं टॉयलेट. आणि इथं हॉल. मोठा नाही म्हणता येणार, पण आमच्यासाठी बास होतो. आणि इकडं बेडरूम आहे. बेडरूमला असा पडदा लावलाय मी. हा पडद्याच्या शेजारी झुंबर. आणि झुंबरच्या शेजारी आमच्या या 2 कार्टूनचे फोटो. हे कार्टून आहेत आमचे, कार्टून. हे झुंबर. आणि इथून चालू होतं बेडरूम. तर मी बेडरूम टॉवेल कुठं पण वल्ले टाकलेले अजिबात आवडत नाही आहे. त्याच्यामुळं मी ह्या दरवाजालाच हे होल्डर म्हणजे हे जे स्मार्ट बाजारमध्ये किंवा मॉलमध्ये भेटतं की त्याला हुक अडकवलेत. आणि तिथंच टॉवेल अडकवते मी, वल्ले वगैरे. आणि त्याच्या शेजारी हे कपाटे, कपडे वगैरे आहेत आतमध्ये. इथं साहेबांचे कपडे माझ्या. आणि इथं छोटंसं टेडी बिअर आणि हे झुला. ते लग्नातलंच आहे. आणि हे पडदा. आणि इथं बेड आहे. आणि हे जे दिसते ठिके ती आमच्या शेतातले ठिके आहेत. आणि हे 2 स्टडी टेबल, दिव आणि ऋषीचे, दिव्याचे ऋषी. बघा ना, हे दिवनं कसं गंदा केलंय पूर्ण, गंदी बच्ची आहे ती. आणि हा बेडरूम, पूर्ण बेडरूम. छोटंसंच आहे पण आम्हाला बास होतं. तर त्या दिवशी मी स्मार्ट बाजारमधून ही पायपुसणी आणली होती, जी सॉफ्ट लागलेली. ती तर खूप छान दिसते पण छान, आणि पायाला एकदम सॉफ्ट लागते. तर कसा वाटला आमचा क्वार्टर लाईफ होम टूर? छोटंसं आहे पण छान आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ह्या क्वार्टर लाईफमध्ये आम्ही सुख दुःख, सण उत्सव कसे साजरे करतो हे नक्की बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. आयुष्य एकदाच भेटतं, मन भरून जगा, भरभरून जगा. बाय.